मुंबईतून संभाजीराजे छत्रपती बोलतायत, आपण थेट जाऊया. याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मला आश्चर्य सुद्धा वाटतं की मी ज्या विशाळगडचा विषय हाती घेतला की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे. ज्या शिवाजी महाराजांना ह्या विशाळगड किल्ल्यांनी संरक्षण दिलं त्यावेळी ह्या राजकीय लोकांनी केव्हा भूमिका घेतली नाही, सगळे गप्प बसले. आणि आता पुतळा पडलाय त्याच्यावर आता राजकारण सुरू केलेलं. ठीक आहे, करून करायला काही हरकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे की ह्याच्या पुढं घाई गडबड न करता तिथं शिवाजी महाराजांचं परत एकदा ते स्मारक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल. शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं ओपनिंग, त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिथं झालं होतं. नौदलचे जनक हे शिवाजी महाराजांना म्हटलं जातं आणि अशा नौदलांच्या माध्यमातून जो पुतळा उभा तिथं झाला असं पुढं जो चित्र आलेलं आहे तिथं आणि चांगलं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारने सुद्धा ताबडतोब पावलं अशा पद्धतीने उचलायला पाहिजे. टाइम बाउंड कार्यक्रम असताना सुद्धा कशा पद्धतीने ते स्मारक चांगलं उभा राहू शकते आणि कला संचालनालय असतील किंबहुना ज्या जाचकाठी असतील ह्याला काय आपण प्रोटोकॉल देऊ शकतो ह्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. मला सुद्धा इच्छा होती की राजकोटला जाऊन तिथे भेट द्यावी, पण राजकोटला जाऊन भेट देऊन नुसतं काय करणार आहे. त्याच्यापेक्षाही जास्त मुंबईत बैठक व्हायला पाहिजे. सरकारने त्या संबंधित अधिकारी असतील, कला संस्थांचे लोक असतील त्यांना बोलवायला पाहिजे आणि आपण ह्याच्या पुढे कसं जाऊ शकतो ह्याच्यावरती दिशा ठरवायला पाहिजे. नाही तर परत निवडणूक समोर आहेत म्हणून निवडणुकीच्या अगोदर काही करून मोकळं व्हायचं अशी परत घोड चूक त्यांनी सुद्धा करू नये अशी माझी सरकारला आणि सगळ्यांना माझी सूचना आहे. सर, पण या ठिकाणी भावना तीव्र आहेत, कारवाई होणं अपेक्षित आहे. कोणावर कारवाई व्हायला पाहिजे? नाही, कारवाई हा एक भाग झाला. ज्या कारवाई करायचं कराच तुम्ही, पण मी मूळ पॉइंटवर यायला लागलेलो आहे की ज्या काय जाचकाठी असतील हे तुम्ही पालन का करत नाहीये. आज पुतळा उभा करायचा असेल तर त्याला अनेक त्याचे पॅरामीटर्स आहेत. हे पॅरामीटर्स आपण का पाळत नाहीये ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ही चर्चा होत नाहीये. चर्चा काय व्हायला लागली, हा दोषी घेतोय तेव्हा ज्याच्यावर जो चुकलाय त्याच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. त्याला त्यात काही प्रश्न नाही. माझा पॉईंट त्या पलीकडे आहे की ह्याच्या पुढे तुम्ही कसं करणार ह्याच्यावर चर्चा, ह्याच्यावर बोला. मला प्रथम दर्शन जो मूर्तिकार आहे ज्याने बनवलेला आहे तो आता फरार आहे. बांधकाम विभागाकडनं त्यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे. संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदेच्या निकटवर्ती आहे. मला काय त्याची काही कल्पना नाहीये आणि कोण निकटवर्ती आहे काय, मला संजय राऊत काय बोलले किंवा श्रीकांत शिंदेचं निकटवर्ती समज मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. आणि माझं उलट म्हणणं आहे की जे झालं ते झालंय. आता यात आपण कसं सुधारू शकतो, काय पॅरामीटर्स लावू शकतो, कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो ह्याच्यावर सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे, ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे.